नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये. तर आजचा व्लॉग नसणार आहे, तर आजचा असणार आहे मिशो हॉल, जे की तुम्हाला साईडला दिसतं एवढं मोठं सामान. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी एवढं सामान मागवलं, एवढं की असे 2-3 व्हिडिओ केले तरी कमी पडतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही अर्ध सामान आहे ते मी दाखवेल, जेवढं आलंय आतापर्यंत. आणखीन सामान यायचंय ते तुम्हाला मग येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये मी दाखवेल. तर फायनली आपण सुरू करूया, कारण जास्त प्रोडक्ट आहेत, हा व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो. आणि आधीच सांगते, सर्व प्रोडक्ट्सच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, नीट चेक करा आणि तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि मी याच्यातला एक सुद्धा प्रोडक्ट रिटर्न करणार नाहीये, सर्व मला खूप जास्त आवडलेले आहेत, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करतेय. तर चला सुरू करूया. तर पहिल्यांदा तर आहे हे वेल. वेल म्हणू शकता किंवा किंवा तुम्ही याला आर्टिफिशियल प्लांट म्हणू शकता. तर हे जे तुम्हाला वर दिसत आहे की नाही माहित नाही, मी तुम्हाला ब्लॉगच्या व्हिडिओच्या शेवटी दाखवेलच जे काही मी अडकवलेलं आहे, कारण भरपूर सामान असं आहे की मी ते सेटअप केलेलं आहे, तर ते याच्यामध्ये नाही दाखवू शकत. सो मी तुम्हाला ते शेवटी दाखवेल. तर हे जे आहे ते मी मस्त किचन मध्ये, एकतर किचन मध्ये ठेवेल किंवा मग हॉल मध्ये लावेल मी, हे ज्यावर फळ्या लावलेल्या आहेत त्याच्यावर. तर हे खूप सुंदर असं झाड आणि खूप जास्त अस्थेटिक आहे. मला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होतं. मी खूप जणांच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहिलं होतं. आणि तुम्ही जी किचनची लाइटिंग बघता ना, ती सुद्धा सेम असेच पान आहेत, फक्त त्याच्यामध्ये लाइटिंग आहे आणि ती अशी वेल टाईप आहे. आणि हा जे येते, हे जे येते एक प्लांट आहे, एक कुंडीमध्ये दिलेलं आहे छोटूशा. आणि हे असं सुंदर, असं खूप जास्त सुंदर आहे. तर त्याला आपण इथं ठेवू. त्यानंतर सेकंड आहे हे. आणि मला सध्या प्लांट वर एवढं जास्त प्रेम येते ना, मी ओरिजिनल प्लांट तर आणलेतच, आर्टिफिशियल सुद्धा मागवलेत. कारण मला पूर्ण माझं घर जे ते हिरवं हिरवं गार करायचंय. खूप जास्त असं मला भारी वाटलं पाहिजे, जेव्हा मी 1 महिन्यानंतर वर्क फ्रॉम होम करेल, तेव्हा घरात खूप छान अशा वाईब्स आल्या पाहिजे. त्यामुळे मी शक्य होईल तेवढं 1 महिन्यात सर्व काही सेटअप करायचा प्रयत्न करतेय. तर सेकंड आहे हे झाड. मला हे ऑर्डर करताना वाटलं होतं की छोट्या साईज मध्ये येईल किंवा कसं येईल, पण जेव्हा मी याला ओपन केलं, ओ माय गॉड, मी याच्यावर फिदा झाले गाईज, फिदा डायरेक्ट. म्हणजे काय म्हणू याला, माझ्याकडे शब्द नव्हते. तर हे तुम्ही म्हणजे जर आर्टिफिशियल प्लांट घ्यायचे असतील ना, घेऊन टाका, घ्यायलाच पाहिजे हे वालं. तर याला पण आपण इथेच ठेवू, असं सुंदर दिसेल. त्यानंतर आहे नेक्स्ट हे. आता हे तुम्ही माझ्या ब्लॉग्स मध्ये अगोदर पण पाहिले, आणि हे पण आता मी तुम्हाला दाखवते. तर हे मी स्पेशली गॅलरीसाठी घेतले. गॅलरीचा मेकओव्हर जेव्हा मी करेल, तेव्हा हे गॅलरी मध्ये लावणार आहे. मी एक रेफरन्स इमेज पाहिली होती, तर त्यानुसारच मी हे ऑर्डर केलं. आणि याच्यावर मस्त असे वास ठेवू शकते मी, परत छोटे छोटे स्टॅच्यू ठेवू शकते. ह्या अशा याला रिंग दिलेल्या आहेत, हे असं तुम्ही अडकू शकता आणि खूप सुंदर दिसतंय. जेव्हा मी मेकओव्हर करेल गॅलरीचा, त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवेल. सो हे सुद्धा खूप छान आहे. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट, हे सर्व सामान 500च्या आतले. कितीही तुम्ही कोणतंही तुम्हाला खूप जास्त आवडलेलं असेल तरी ते 500च्या आतले. कारण मीच बेसिकली खूप जास्त खर्च म्हणजे महागड्या प्रोडक्ट्स वर जात नाही. घ्यायचंय तर चांगलं आणि स्वस्तातलं घ्यायचं. कारण माहित नाही आपण ते किती दिवस वापरतो. आणि भरपूर जणांना असं पण वाटतं कपड्यांच्या बाबतीत पण. पण माझं ओपिनियन त्या बाबतीत पण तेच आहे की मला, मुलींना स्पेशली, एक ड्रेस 2-3 वेळेस घातला की त्यानंतर घालू वाटत नाही, म्हणून मला त्यात जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करू वाटत. सो कमी मध्ये जर चांगलं भेटत असेल तर इट्स फाईन. आणि हो, हा ड्रेस सुद्धा आवडला असेल तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, सो चेक करा. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपला हा वाला. हे सुद्धा सेम आहे, पण याच्यावर डिझाईन आहे. हे मी बेडरूम मध्ये लावणार आहे. हे असं आहे 3 याचं. आणि ह्याच्यावर सुद्धा आपण आर्टिफिशियल प्लांट वगैरे ठेवले ना, खूप जास्त सुंदर दिसेल. तर हे असं 3 ह्याचं आहे. हे पण मला खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्ही हे चेक करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे हा, ओ, हे म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप भारी आलेलं आहे हे प्रोडक्ट. तसं तर माझ्या घरामध्ये एकच चावी आहे, त्यालाच घराची पण चावी लावलेली आहे, गाडीची पण चावी लावलेली आहे. पण मी तरी सुद्धा की होल्डर घेतलेलं आहे. कारण एक असतं ना, घरामध्ये ह्या वस्तू असल्याच पाहिजे, त्या तिथल्या तिथल्या ठिकाणी चांगल्या वाटतात. सो हे मी घेतलेलं आहे आणि ह्याला मी ओपन करून दाखवते. तर याच्या बाबतीत असं झालं की जसं फोटोमध्ये दाखवलं होतं, एवढी एवढी साईज दिसत होती फोटोमध्ये. पण मी कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे एवढं मोठं येणार आहे म्हणून. आणि माझा तर विचार चालू आहे, याला मी किचन मध्ये सुद्धा लावू शकते, मस्त किचनच्या टाइल्सवर. त्याला हुक दिलेले आहेत, जे की आपल्यालाच लावावं लागतील इथे असे. आणि
हे दोन असे कृष्ण कृष्ण, किती क्यूट आहे, क्यूट, खूप जास्त क्यूट आहे, एकदम असं भारी. थीम पण बघा ना तुम्ही किती छान आहे, आणि साईज मला खूप जास्त, मी इमॅजिन करते तिथे लावल्यानंतर कसं दिसेल. सो मस्ट बाय. जर की होल्डर बघत असाल ना, तर नक्की नक्की घेऊन टाका. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे, हे आहे, ह्याच्यामध्ये मीच विसरलीये काय काय, मी ओपन केलंय पण मला लक्षात नाहीये मी काय काय घेतलं होतं काय काय. तर हे आहे घराला लावायची पाटी. वेलकम टू आवर होम, इट्स माय होम. ओके, तर हे मी बाहेर दरवाजावर लावणार आहे. हे पण खूप जास्त सुंदर आहे, आणि ह्याची थीम बघा, मी असंच ऑर्डर केलं होतं, पण आज जेव्हा हे रिसीव्ह झालं तेव्हा मला थीम लक्षात आली की ह्याच्यावर जंगल जंगल आहे, लाकडं लाकडं आहेत असं आहे. आणि जेव्हा घरामध्ये एंटर कराल तुम्ही माझ्या, तर तुम्हाला पूर्ण असं झाड झाडच बघायला भेटतील, आणि बेसिकली अशा लाकडाच्याच वस्तू बघायला भेटतील. सो माझी तर इच्छा आहे की ज्या पण माझ्या गर्ल्स फॉलोअर आहेत त्यांना मी माझ्या इथे बोलवावं, त्यांना भेटावं, बट इट्स नॉट पॉसिबल, आय नो. तर येस, हे खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही घेऊ शकता, आणि आय गेस 100 रुपयाचं आहे हे, 100 ते 120 मधलं. सो बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे. ओके, याला आपण साईडला ठेवू कारण इथे जास्त गर्दी नको. हे प्लांट थोडं जास्त मोठ्या पानांचे. ओके, हे असं बघा, त्याला थोडस असं फुलवावं लागेल, आणि प्रत्येकाच्या प्राइस मी देईल असं शक्य नाही, कारण एडिटिंग करताना तेवढं पॉसिबल नाही, पण तुम्ही गेस लावू शकता की सर्व काही ह्याच्यामधलं 500च्या खालचे, मग काही 100चं पण आहे, काही 150, 200, 250, 350 असं सर्व काही आहे. तर हे बघा असे मस्त प्लांट आहे हे. तर याला मी लावण्यासाठी एक कुंडी घेतलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते, जी की सर्वांना घ्यायची इच्छा असेल सर्वांना. तर हे एक झालं, आता मी ती कुंडी दाखवते. तर ही आहे ती कुंडी, पाहिली पण असेल तुम्ही बऱ्याच ठिकाणी. फक्त याचा प्रॉब्लेम असा आहे की साईज थोडीशी छोटी आहे, पण प्रोडक्ट भारी आहे. हे बघा, हे असं तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी. तर हे मी बेडरूमच्या एका कॉर्नर मध्ये ठेवणार आहे, आणि हे मला ह्याच्यामध्ये लावायचं होतं असं, पण प्रॉब्लेम असा झालाय की ह्याची साईज मोठी झाली आहे, ती लहान झाली आहे, त्यामुळे ह्याला मला दुसरीकडे कुठेतरी लावावं लागेल. आय थिंक बघू. पण मी ह्याच्यामध्ये तर प्लांट ठेवणार आहे सध्या, मी जे आणलेत ओरिजिनल प्लांट सध्या ते ठेवेल, आणि नंतर मग दुसरे ठेवेल. ओके, तर नेक्स्ट वन आहे हा वाला ड्रीम कॅचर. मला एवढ्या दिवसापासून घ्यायचं होतं, म्हणजे तुम्हाला काय सांगू आता, 2 वर्षापासून माझ्या कार्ट मध्ये होतं हे. संभाजीनगरला असताना पण मी घ्यायचं घ्यायचं म्हणले, पण काय झालं काय माहिती, नंतर माझ्या लक्षात नाही. आणि त्या दिवशी मी FC रोडला पण गेले होते, तिथं पण रोडवर भरपूर होते लावलेले, पण तिथं प्राइस एवढी जास्त होती, ह्याची प्राइस होती 250, आणि मला हे मी शुअर भेटले 120 का 130 रुपयांना. आणि मेन म्हणजे ह्याच्यात लाईट सुद्धा आहे, हे बघा अशी लाईट पण आहे. सो हे खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता असं मस्त हे, आणि याची सुद्धा लिंक मी देईल. मला हे खूप जास्त आवडले, कलर पण एकदम भारी आहे. तर येस, त्यानंतर लास्ट प्रोडक्ट आहे, लास्ट नाही, तुम्हाला हा टेबल दिसतोय का नाही माहित नाही इथे ठेवलेला, 3 ह्याचा आहे, त्याच्यावर मी बुक्स ठेवलेत, एक कुंडी ठेवली आहे. तर हे टेबल सुद्धा मी मिशोवरून घेतलेला आहे, आणि हा सुद्धा खूप स्ट्रॉंग, एक कामापुरता खूप छान प्रोडक्ट आहे. जर एक कॉर्नर जर तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर. मला इथे असं बेडच्या साईडला काहीतरी असं पाहिजे होतं की ज्याच्यावर मी माझं इम्पॉर्टंट गोष्टी ठेवू शकते, ज्या मला डेली लागणार आहेत. तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत, माझे बुक्स वगैरे. तर ते इथे आहे, जर तुम्हाला दिसलं नसेल मी सेपरेट दाखवेल. त्यानंतर लास्ट प्रोडक्ट आहे, लास्ट नाहीये, तुम्हाला मी वरचे पण प्रोडक्ट दाखवणार आहे. सो हे ओपन करू आपण अगोदर. काय असेल तुम्ही गेस करा.
ऐक, हे पण मिशोवरच आहे बरं का, सर्व पार्सल मिशोवरचे. त्याच्यामध्ये आहेत कुशन. हे असे आता मी एकच ओपन करून दाखवते कारण कव्हर अजून आले नाहीत. कव्हर पण मी ऑर्डर केलेत. तर हे असे 5 कुशन आहेत जे की मला खूप जास्त स्वस्त पडलेले आहेत 500च्या मध्ये. तर तुम्ही जाऊन बघू शकता. सो हे असे खूप सुंदर आणि सॉफ्ट सॉफ्ट आहेत मस्त म्हणजे. आणि हे बेसिकली मी इथे लावण्यासाठी ऑर्डर केले. इथं पण आता वेगळं बेडशीट घेईल आणि हा कॉर्नर मस्त सेट करणार आहे कारण इथे मला बसायला खूप जास्त आवडतं. इकडे गॅलरी, समोर व्ह्यू दिसतो, इकडून व्ह्यू दिसतो आणि इथं मस्त असं बसायचं, प्लांट्स सर्व घरामध्ये असं बघू शकतो. म्हणून खूप जास्त छान वाटतं. तर हे आता सेटअप होईल पूर्ण. तर हे होते एवढे प्रोडक्ट. आता मी तुम्हाला दाखवते जे मी लावलेले ते प्रोडक्ट. तो तर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे जे लावलेले मी खालचे स्टँड. ते 2 स्टँड आहेत, 2चा सेट आहे. तो पण खूप जास्त भारी आहे. आणि वॉच सुद्धा मिशोवरचीच आहे. हे 3 प्रोडक्ट 2 प्रोडक्ट सॉरी. हे 2 प्रोडक्ट आहेत. त्यानंतर आहे हा नेक्स्ट प्रोडक्ट हा जो लावलेला आहे मी तो आता मी त्याच्यावरचे प्लांट तुम्हाला दाखवण्यासाठी इथं काढले होते. तर हे जे लावलेलं आहे ते आहे नेक्स्ट वन. आणि इकडे बाकी प्रोडक्ट आहेत सर्व. त्यानंतर हे जे टेबल आहे ते तुम्हाला दिसला की नाही माहित नाही. तर हा एक टेबल आहे. तो पण मिशोवरचा आहे. आणि नेक्स्ट आहे हे ब्रश होल्डर. तर हे सुद्धा मिशोवरचं आहे. याची सुद्धा मी लिंक तुम्हाला देईल. आणि हे सुद्धा खूप जास्त भारी आहे बघा. नेक्स्ट आहे मंदिर, जे की खूप जणांनी विचारलं होतं मंदिर कुठून घेतले, तर मंदिर सुद्धा मी शोरूम घेतलेले आणि खूप भारी आहे. आणि इथे मी एक प्लांट ठेवलेला आहे. सो हा व्ह्यू. त्यानंतर इकडे ही लाइटिंग वाली लाईट आहे आणि हे सुद्धा हँगर मी शोवरच घेतलेलं आहे. तर मंडळी आजच्या ब्लॉग पुरते सर्व प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडलेला सर्वात जास्त आवडलेला प्रोडक्ट कोणता ते देखील कमेंट करून सांगा. बाय द वे लवकरच आता सर्व काही डेकोरेशन कम्प्लीट होईल. सो तुम्हाला मी एक एक हॉल, किचन, बेडरूम असं एक एक सेटअप दाखवेल आणि फायनली एक पूर्ण आपलं रूम टूर येईल. आणि गॅलरीचं मी सामान मागवलेलं आहे पण गॅलरी पावसाळा संपल्यानंतर डेकोरेट होईल कारण पावसाच्या पाण्याने परत सर्व काही खराब होऊन जाईल. तर हे सर्व होतं आजच्या पुरतं. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, प्रत्येक प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगोदरच्या सुद्धा प्रोडक्टची दिलेली आहे. तर तिथे जाऊन नक्की चेक करा. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.